जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय भारत. आज ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शिगेच्या टोकावर पोहोचलेली आहे. प्रचार प्रसाराचा धुरळा संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समितीमध्ये उडालेला आहे. जो तो आपापल्या परीने प्रचार प्रसार करतो, परंतु रवींद्र चांगो शिंदे निशाणे खटारा प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जाती जमातीच्या वर्गातून या प्रभाग क्रमांक 15 मध्ये ब क ड असे 4 पॅनल आहेत. सत्ताधारी बीजेपी पक्षाचे 4 पॅनल्सचे उमेदवार आहेत. परंतु मी सांगू इच्छितो की रवींद्र शिंदेचा प्रसार ज्या अनोख्या पद्धतीने चालू आहे, डायरेक्ट घराघरामध्ये डोअर स्टेप सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकद्वारे पत्रके निशाणी चिन्हाचे घरोघरी वाटून आणि कामाचे विकासाचे मुद्दे घराघरापर्यंत देऊन लोकांना पटवून सांगून का आवश्यकता. आज मी शिकलेला एक उच्च शिक्षित नागरिक असून ठाणे महानगरपालिका प्रस्थापित महानगरपालिकेचं प्रशासकीय अधिकारी कार्यकारी अभियंता राहिलेलो. अनेक विकास कामं केली. हा माझा अनुभव गाठीशी आहे. पूर्ण ठाणे महानगरपालिकेचे विशेष प्रकल्प केले. शौचालय असो, नाले असो, गटारे असो की साफसफाई असो हे संपूर्ण प्रभाग समितीने आहे आम्ही कामं करत आलोत. आणि ह्या कामाचा अनुभव पाहता ठाणेकर नागरिकांना एक सुज्ञ नागरिक, एक शिक्षित नागरिक ज्याच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, कार्यकारी अभियंता पदाचा अनुभव आहे आणि इंद्रनगर प्रभागामध्ये सगळे विविध भाषिक लोक राहत आहेत की या शिक्षित भाषेपासून अनभिज्ञ आहेत. आज लोकांना आपल्याला नागरिक सुविधा द्यायच्या आहेत, लोकांना आरोग्य केंद्र द्यायचे आहेत, संपूर्ण प्रभाग स्वच्छ करायचा आहे, कचरामुक्त करायचा आहे, स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग करायचा आहे. अशा प्रकारे आपला प्रचार प्रसार चालू आहे. तर प्रभागातील सर्व लोकांना ही विनंती आहे की रवींद्र शिंदे प्रत्येकाच्या घरी घरी पोहोचलेला आहे. तर हा लोकांचा परिवर्तनाचा विचार त्या प्रभागातून मला 100% दिसून आलेला आहे. सगळे लोकांनी मला मतं प्रकट केली, साहेब तुमच्यासारखा जर अधिकारी काम करायला असेल तर आमचा विकास 100% होणार आणि आम्हाला परिवर्तन पाहिजे तर आम्ही खटाराला नक्कीच निवडून देणार. हा प्रत्येक प्रभागातील लोकांचा प्रभाव आहे आणि रवींद्र शिंदेची कामाची मेहनत आहे. जो सेवेमध्ये प्रशासकीय अधिकारी मेहनत केली तेच आता जनसामान्यांची मते मिळवण्यासाठी मेहनत करतोय. अहोरात्र दिवस रात्र सकाळी ते संध्याकाळी सातत्याने आणि लोकांना पटवून देतोय की जर विकास करायचा असेल तर संपूर्ण झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट करायची असेल क्लस्टर आणि SRA मार्फत तर रवींद्र शिंदे शिवाय कोणती पर्याय नाही. जे ते अभियंता राहिलेत, कार्यकारी अभियंता राहिलेत आणि पूर्ण प्रभाग स्वच्छ करून स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग माझा प्रभाग माझी जबाबदारी स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग या पद्धतीने मी प्रभागाची जबाबदारी पूर्ण पेळून संपूर्ण प्रभागाचा विकास करणार, झोपडपट्टी मुक्त करणार हे तुम्हाला सांगू इच्छितो. एवढंच नव्हे तर वाढणारे विद्युत बिलं बसवण्यात येणारे प्रीपेड मीटर्स जी योजना येणार आहे त्या योजनेला विरोध राहील आणि वाढणारी पाणीपट्टी कर पूर्णतः झोपडपट्टीमधला कर माफ होईल याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नागरिकांना कशा सुकर योजना मिळतील याचा मी प्रयत्न केला. प्रभागात ट्रॅफिक नियोजन, पार्किंग व्यवस्था. आज मी टेकडीवर गेलो होतो तर भले मोठ्या बाईक्स जायला रस्ता नाही आहे, ॲम्ब्युलन्स जायला रस्ता नाही, तर रस्ता रुंदीकरण हा प्रभागातील टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण होईल आणि सेवा एक फायर ब्रिगेड गाडी जाईल आतमध्ये पर्यंत. आगी लागली तर काय करणार. तर अशा प्रकारचं नियोजन हा रवींद्र शिंदे करणार आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो येणारा प्रभाग ठाणे महानगरपालिका निवडणूक जनता नक्कीच मला निवडून देईल हा माझा आत्मविश्वास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.